तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। भिंगार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत एका कंपनीनं केलेल्या थेट फसवणुकीचा आणि शासनाच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या कृत्यांचा अखेर भांडाफोड झालाय। ग्रामस्थांच्या हक्काच्या पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा ग्रामपंचायतीची मंजुरी न घेता बळकावलेल्या जागा ग्रामस्थांच्या एकजुटीनं ताब्यात घेण्यात आली आहे। वाधवा ग्रुपने भिंगार ग्रामपंचायतीच्या मालकीची गुरुचरण जमीन ही बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावे करून घेतली होती। त्यांची न्यायालयीन लढाई सुरू होती। भिंगारवाडी गावकऱ्यांचा पारंपरिक रस्ता याच जागेतून जातो, मात्र त्या रस्त्यावर स्वतःची रहदारी सुरू करून ग्रामस्थांचा हक्क हिरावून घेतला होता। मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजयानं बळकावलेली जागा ही ग्रामस्थांना पुन्हा त्यांच्या ताब्यात मिळाली। भिंगार ग्रुप ग्रामपंचायतीची गुरुचरण जमीन हडपण्याचा प्रयत्न फसला असून 1.5 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर सातबारा पूर्ववत करण्यात आलाय। दोषींवर कडक कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामस्थ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य रस्त्यावर उतरले होते। पहिलं तर तुम्हाला शब्द करेक्ट करतो, हा वादवाचा रस्ता नव्हता। हा गुरुचरणीचा पारंपरिक भिंगारवाडी गावाचा ग्रामपंचायतचा सर्वे नंबर 39 मध्ये आपण उभे आहोत आणि 40 हा रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा होता। वाधवानी बेकायदेशीररित्या ते कागदपत्र तयार करून शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून हा रस्ता केलेला होता आणि तो आज आम्ही न्यायालयीन लढाई लढून तो पूर्ववत केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने ताब्यात घेतलेला आहे। तो 39 सर्वे नंबरचा सातबारा तो पूर्वी 2021 मध्ये सगळे पेपर यांनी खोटे करून वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी 5 गुंठे जागा अधिग्रहित केली होती। शासनाचं तसं ज्ञापन होतं, पण ह्यांनी मिसगाईड करून ती सगळी माहिती दिली होती। वेळोवेळी येथील सर्कल, त्यानंतर वरचे तहसीलदार, त्यानंतर वरचे प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सरळपणे म्हटलं होतं की शासनाचा जो आदेश आहे 12 जुलै 2011चा त्याचं पालन व्हावं। त्याच्याकडं पुढच्या ऑफिसनी, वरच्या वरिष्ठ ऑफिसनी दुर्लक्ष करून शासनाकडे खोटा प्रस्ताव पाठवला ह्यांच्या प्रेशरमुळे, आणि त्यामुळे ही जमीन त्यांना मिळाली होती। तर तेच मुद्दा आम्ही कोर्टामध्ये धरला होता आणि कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट आणली होती की ह्या कायद्याचं, शासनाच्याच कायद्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे ही जमीन परत पुनर्स्थापित ग्रामपंचायतच्या नावाने करावी, आणि ती लढाई आमची 1.5 वर्ष चालली आणि हा सातबारा आम्हाला साधारणतः 14 जानेवारीला 13 जानेवारी 2026ला पूर्ववत करून मिळालेला आहे आणि आज पूर्ण ग्रामपंचायतच्या नावाने ही जमीन आहे। असाच एक सर्वे नंबर पुढं 40 आहे, त्यानंतर भेरल्यामध्ये 43 नंबर सर्वे, ह्या अशाच यांनी जमिनी लाटल्या होत्या आणि शेतकऱ्यांचं आणि गावांचं आतोनात नुकसान केलेलं होतं। त्यामुळे आमचा ह्या प्रोजेक्टला ठामपणे विरोध आहे। त्यांना जर का जागा हवी असेल तर त्यांनी परत सगळी प्रोसिजर शासनाच्या मान्यतेने आणि रितसर सगळ्या परवानग्या घेऊन करावं, त्याला आमचा अजिबात विरोध नाही। आम्ही आता हे वरिष्ठ कोर्टामध्ये अपिलात गेलेला आहेत, तेव्हा जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ह्या आम्ही कोर्टाच्या निदर्शनात आणू की ह्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशांची पायमल्ली केलेली आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी आमची मागणी राहणार आहे। आमच्या एक शिबिर चालू आहे, तिथं आहेत ते, कारण 50 लोक समाजसेवेसाठी आलेले आहेत, तर त्यांना तिथं आम्ही सांगितलंय मालक असतो या जागा आमचा ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे। सरपंच आहेत, सरपंच मॅडम बोलत आहेत, मी उपसरपंच आहे, सदस्य आहेत, सगळी बॉडी इथं आहे। फक्त टेक्निकली त्यांनी त्याचं हे स्वीकारलेलं असल्यामुळं, आमंत्रण स्वीकारलं असल्यामुळे तिथं आम्ही त्यांना ठेवलंय। 50 लोक तिथं गावामध्ये स्वच्छतेसाठी कॉलेजचे आलेले आहेत। ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे हा रस्ता असाच राहील जोपर्यंत यांना शासन मान्यता देत नाही आणि पूर्ववत यांच्या नावाने सातबारा होत नाही, तोपर्यंत हा रस्ता असाच राहणार आहे। आम्हाला गावाल्यांना उपोषण करावं लागलं तरी चालेल। गेले 10 वर्ष आम्ही यांना वेळोवेळी पत्र दिलेत ग्रामपंचायतीने, त्याच्याकडे यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप हे आज रस्ता खोदण्यात झालेला आहे। नियमाने, शासनाच्या नियमात ग्रामपंचायतीच्या सेक्शन 53 खाली जी अतिक्रमणावरती जी कारवाई असते ती केलेली आहे। याचा पुढचा भाग आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील। खऱ्या अर्थाने ही लढाई आमची 10 वर्षापासून चालू आहे। ग्रामस्थांना विश्वासात न घेता वाधवा प्रोजेक्ट कंपनीने ही जी रस्ता बनवला हा फार चुकीचा आहे। ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं। खऱ्या अर्थाने 1 ते 1.5 वर्षापासून अशोकदादा गायकर उपसरपंच या रस्त्यासाठी पाठपुरावा करून तो ग्रामस्थांचा जो सातबारा हक्क, जो सातबारा जो वाधवा कंपनीने नावावर केला होता
ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांनी नावावर केला. त्यामुळे उपसरपंचांनी पाठपुरावा करून हा जो सातबार आहे ह्यो आमच्या ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या नावाने करून घेतला. खऱ्या अर्थाने हा पाठपुरावा केला उपसरपंचांनी, म्हणून तर या ग्रामस्थांना न्याय मिळाला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.